राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी धारणी तालुक्यातील राणीगाव घाटातील भीषण अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची आज भेट घेतली। रविवारी सायंकाळी धारणी तालुक्यातील राणीगाव घाटात पिकअप वाहन 50 फूट खोल दरीत कोसळून 4 जणांचा जागीच अंत झाला, तर 8 जण जखमी झाले होते। जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। खासदार बोंडे यांनी जखमींची प्रकृती जाणून घेत डॉक्टरांशी चर्चा केली। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर विनोद पवार, डॉक्टर निर्वाणे, डॉक्टर तेजस्विनी जावरे यांना सर्व जखमींना तातडीने व उत्तम दर्जाचे उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या। शासनाकडून आवश्यक सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर यांनी जखमी व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। या भेटीदरम्यान रविकिरण वाघमारे, वैदेही उपासने, सुमित चावरे, धोंडीबा मुंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। देड तलाई ते राणीगाव या रस्त्यावर एका पिकअपमध्ये 15 लोक प्रवास करत होते आणि चढावावर चढता चढता ते पिकअप चढू शकले नाही आणि उलट वापस घसरायला लागली आणि ती दरीमध्ये कोसळली आणि त्यामुळं अनेक गंभीर अवस्थेमध्ये रुग्ण जनरल हॉस्पिटल अमरावतीमध्ये सामान्य रुग्णालयात भरती आहेत। एका मुलाचे दोन्ही पायाचं एका पायाचं ॲम्प्युटेशन करावं लागलं। बाकीच्या रुग्णांना रक्त वगैरे चढवून त्यांना त्या शॉकमधून बाहेर काढण्यात आलं। आता दोन रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर आहे, परंतु डॉक्टर मंडळी अतिशय मेहनतीने त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात आहे आणि तो रस्ता सुद्धा तातडीनं पूर्ण व्हावा आणि त्या रस्त्यावर अवैध वाहतुकीच्या ऐवजी एसटीची वाहतूक नियमितपणे सुरू व्हावी, यासाठी सुद्धा मी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा पत्र लिहिलेलं आहे, विनंती केलेली आहे। आदिवासी क्षेत्रामध्ये बरेच वेळा या रस्त्याची दुरुस्ती जंगल खात्याच्या नियमामुळे प्रलंबित राहते। तो अडथळा निश्चितपणे दूर करणं अत्यावश्यक आहे।